तुमच्या खात्यामध्ये अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत का? सरकार पैसे थांबवून ठेवत आहे का? आणखी सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार आहेत का? आणि सर्वात मोठा प्रश्न, यावेळी खात्यामध्ये ₹1,500 येणार की थेट ₹3,000 येणार? या सर्व प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे की पैसे नेमके कधी येण्याची शक्यता आहे आणि किती रक्कम मिळू शकते. तर सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे एकाच दिवशी सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होत नाहीत. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे एकाच दिवशी सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होतात का? तर नाहीत होत. सरकार DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने रक्कम पाठवते. म्हणजे सरकार टप्प्याटप्प्याने रक्कम पाठवते DBTच्या मार्फत. यामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आधी जमा होतात, तर काहींना काही दिवस वाट पाहावी लागते. यावेळी मात्र अनेक महिलांच्या खात्यामध्ये अजूनही हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरती अनेक अफवा पसरत आहेत. कोणी म्हणतं योजना बंद झाली आहे, कोणी म्हणत आहे की पैसे मिळणारच नाहीत, तर काही जण म्हणत आहेत की यावेळी थेट ₹3,000 जमा होणार. पण या सर्व गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सरकारकडून प्रत्येक लाभार्थ्यांची माहिती वेळोवेळी पडताळली जाते. म्हणजे सरकारकडून प्रत्येक लाभार्थ्यांची माहिती जी आहे ती वेळोवेळी पडताळली जाते. आणि आधार लिंक आहे का, बँक खाते सक्रिय आहे का, DBT सुरू आहे का, कोणती माहिती चुकीची नाही ना, या सर्व गोष्टी तपासल्यानंतरच रक्कम खात्यामध्ये पाठवली जाते. म्हणूनच काही वेळा हप्ता उशिरा येऊ शकतो. याचा अर्थ योजना बंद झाली आहे असं अजिबात होत नाही. आता सर्वात मोठा प्रश्न, यावेळी ₹1,500 येणार की ₹3,000 येणार? आता सर्वात मोठा प्रश्न कोणता, तर यावेळेस 1,500 येणार की हप्ता डबल येणार, 2 महिन्याचा येणार, ₹3,000 येणार? तर सध्या सोशल मीडियावरती ₹3,000 बाबत अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. म्हणजे सध्या ₹3,000 बाबत सोशल मीडियावरती अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणजे याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. त्यामुळे अधिकृत आदेश येईपर्यंत ₹3,000 मिळणार असल्याचा दावा निश्चित मानू नका. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पैसे नेमके कधी येणार? म्हणजे आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न की पैसे नेमके येणार तरी कधी? तर सध्या उपलब्ध माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढील काही दिवसांमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने यायची शक्यता आहे. बँक आणि DBT प्रक्रियेनुसार वेगवेगळ्या खात्यांमध्ये वेगळ्या दिवशी पैसे जमा होऊ शकतात. म्हणजे बँक आणि DBT प्रक्रियेनुसार वेगवेगळ्या खात्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी पैसे जमा होऊ शकतात. म्हणून शेजारच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे आले म्हणून तुमच्या खात्यामध्ये त्याच दिवशी पैसे येतीलच असे नाही. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, किती पैसे येणार? तर सध्या अधिकृत माहितीनुसार पात्र महिलांना ₹1,500 हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्या प्राप्त माहितीनुसार ₹3,000 तर ₹1,500 जमा होण्याची शक्यता आहे ह्या महिन्याचे. जर सरकारने 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला तर त्याबाबत स्वतंत्र अधिकृत घोषणा केली जाईल. म्हणजे जर सरकारने 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतलाच तर त्याबाबत स्वतंत्र अधिकृत घोषणा केली जाईल. म्हणून सध्या ₹1,500 हीच अधिकृत अपेक्षित रक्कम मानावी. मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आलेत का नाहीत ते. आणि अशाच लाडकी बहीण योजना आणि शेतकरी योजना आणि सरकारी योजनांच्या सर्वात जलद आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.